स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 14 ऑक्टोबरला आहे भाद्रपद महिन्यातील सर्व पितरी अमावस्या। या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा चुकूनही हे 2 पदार्थ आपल्याला खायचे नाही। जर आपण चुकून किंवा न कळत हे 2 पदार्थ जर खाल्ले तर आपल्याला भयंकर संकटांना सामोरे जावे लागेल। तर असे हे 2 पदार्थ कोणते आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा। अमावस्या हा तांत्रिक विद्या करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी जे लोक तांत्रिक काम करतात, ज्यांना काही विद्या माहीत असते, ती लोक काहीतरी तांत्रिक उपाय करत असतात आणि त्या उपायांचा गैरवापर करत असतात। गैरवापर करून ते आपल्या जे शत्रू असतात त्या शत्रूंच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी निर्माण करत असतात। बऱ्याच वेळा पहा, आपल्या घरामधले काही सदस्य असतात ज्यांना अमावस्या आणि पौर्णिमा आली की अचानक त्रास चालू होतो। जसे की त्यांचं अंग जे आहे ते पूर्ण भरून जातं, खूप त्यांना आळस येतो, काहीही त्यांना करावंसं वाटत नाही, सारखी त्यांना झोप लागत असते, थकवा येत असतो आणि घरामध्ये त्यांना अनेक भास हे होत असतात। जर तुमच्या घरातल्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीला यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्या व्यक्तीला नक्कीच काहीतरी करणी बाधा किंवा तांत्रिक उपाय त्या व्यक्तीवरती झालेले असतील। इतर वेळी ती व्यक्ती खूप चांगली असते, पण अमावस्या आणि पौर्णिमा आली की त्या व्यक्तीला हे त्रास सुरू होतात। पौर्णिमा आणि अमावस्येचा 1 दिवस अगोदर आणि 1 दिवस नंतर म्हणजे 3 दिवस या गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात। त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा आली की आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते। जर आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा आपल्याला हे 2 पदार्थ अजिबात खायचे नाही। जर अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे 3 दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्या घरासमोर किंवा तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराच्या छतावरती जर तुम्हाला अशी एखादी वेगळी एखादी वस्तू दिसली जी तुमच्या घरातली नाही, तुम्हाला काहीतरी वेगळी ती वस्तू जर दिसत असेल तर त्या वस्तूला तुम्हाला चुकूनही स्पर्श करायचा नाही किंवा पायानेही त्या वस्तूला ढकलायचं नाही। एखाद्या काठीने वगैरे ती वस्तू तुम्हाला कचऱ्यामध्ये किंवा अशा ठिकाणी फेकून द्यायची आहे जिथे कोणाची नजरही जाणार नाही आणि त्याचा कोणाला त्रासही होणार नाही। अमावस्येच्या दिवशी जे आपले शत्रू असतात ते आपलं वाईट करण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात। जर एखाद्या व्यक्तीला जादूटोणा तसेच करणी-बाधा यासारख्या गोष्टी जर येत असतील तर ती व्यक्ती जर आपला दुश्मन असेल, आपला शत्रू असेल तर ती नक्कीच आपल्यावरती काही उपाय करून आपल्याला संकटामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असते। बऱ्याच वेळा आपले मित्रच आपले शत्रू असतात, आपल्यासमोर खूप चांगलं बोलत असतात, पण आपण पुढे गेले की आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात आणि याच दिवशी ते त्याचा फायदा घेत असतात। यामुळे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणी मिठाई खायला दिली तर ती मिठाई तुम्हाला खायची नाही किंवा एखादी तुमच्या ओळखीतली व्यक्ती नाही, दुसरी एखादी व्यक्ती आहे, अचानक तुम्हाला त्या दिवशी भेटली आणि तुम्हाला जर त्यांनी मिठाई खाऊ घातली तर ती मिठाई तुम्हाला चुकूनही खायची नाही। त्यातले त्यात पांढऱ्या कलरची जी मिठाई असते ती जादूटोणा करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। यामुळे या दिवशी आपल्याला पांढऱ्या कलरची मिठाई ही आवर्जून तुम्हाला टाळायची आहे। त्याचप्रमाणे पांढऱ्या ज्या पदार्थ असतात, गोड पदार्थ, हे सुद्धा तुम्हाला खाणं टाळायचं आहे। तुमच्या सर्व घरातल्या व्यक्तींनी या गोष्टीची आवर्जून तुम्हाला काळजी घ्यायची आहे। जर तुमच्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जिला अमावस्या पौर्णिमेला सांगितल्याप्रमाणे जर त्रास होत असेल तर त्या व्यक्तीवरचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्हाला एक उपायसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे,
अमावस्येच्या दिवशी तुम्हाला गोमूत्र जे असतं ते गोमूत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून ते तुमच्या संपूर्ण अंगणामध्ये, तुमच्या संपूर्ण घरामध्ये त्या व्यक्तीवरती तुम्हाला ते गोमूत्र शिंपडायचं आहे. यामुळे होईल काय, तुमच्या घरातल्या व्यक्तीवरती जर कोणी करणी-बाधा केलेली असेल, काही जादूटोणा केलेला असेल, काही दोष लावलेले असतील, तर ते दोष जे आहेत त्यांचा प्रभाव जो आहे तो कमी होतो आणि व्यक्तीला हा त्रास जो आहे तो सुद्धा कमी होतो. करणी-बाधा, जादूटोणा म्हणजे काय, तर घरातील वाईट गोष्ट किंवा शक्ती असते जी आपल्यावर दुसऱ्यांनी केलेली असते आणि त्याचा आपल्याला त्रास होत असतो. करणी-बाधा केलेल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. जसे की भांडणे होतात, घरामध्ये पैशांची कमतरता भासते, तसेच अनेक आरोग्य समस्यांना सुद्धा सामोरे जावं लागत असतं. मग एखाद्या व्यक्तीला प्रयत्न करून सुद्धा कोणत्याही गोष्टींमध्ये यश मिळत नाही किंवा घरातील मुलांची लग्न ठरत नाही, अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. करणी-बाधा म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर काहीतरी काळ्या शक्तीचा प्रयोग केलेला असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला किंवा संपूर्ण घराला त्रास होत असतो. करणी-बाधा हा जादूटोणा, देवदेवस्की, काळी जादू, भानामती, चेटकू यासारख्या अनेक शब्दांनी ओळखली जाते. म्हणून आपल्याला या अमावस्येच्या दिवशी या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवून या वस्तूंचं सेवन हे करायचं नाही. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.